आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. एक महत्त्वपूर्ण संदेश. 18 वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. तर लसीकरण करून घ्या. नंतरही काळजी घ्या. मुख आच्छादन वापरा. सुरक्षित अंतर राखा. हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड प्रतिबंधासाठीचे नवे निर्बंध पाळा. विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नका. कोविड-19 बद्दल काही प्रश्न असतील तर 011239780046 आणि 1075 या राष्ट्रीय तसंच 0202612739 या महाराष्ट्रासाठीच्या मदत वाहिनीवर संपर्क साधता येऊ शकतो. ठळक बातम्या. जनतेच्या विकासाच्या कामात कुठेही अडथळा येऊ देणार नाही, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली ग्वाही. महामेट्रो नागपूरच्या सीताबर्डी 0 मैल कस्तुरचंद पार्क मार्गाचं उद्घाटन संपन्न. राज्यात लशीचा पुरवठा समाधानकारक नसूनही 5 कोटी लसीकरणाचा टप्पा गाठणं महत्त्वाचं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. नागपूर आणि अमरावती विभागात 200 लसीकरण वाहनांचं हस्तांतरण. पर्यावरणस्नेही बांबू राखी निर्मितीद्वारे चंद्रपुरात दिव्यांगांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू. आणि बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या टिप्पर अपघातात 13 मजुरांचा मृत्यू. जनतेच्या विकासाच्या कामात कुठेही अडथळा येऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृहनिर्माण नागरी सुविधा मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते महामेट्रो नागपूरच्या सीताबर्डी 0 मैल कस्तुरचंद पार्क मार्गाचं उद्घाटन आज झालं. त्यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे ठाकरे बोलत होते. मेट्रो प्रकल्पाचे उन्नत एलिव्हेटेड मार्ग तयार करताना या मार्गाच्या खाली सुद्धा सौंदर्यीकरण तसंच नागरिकांना काही सुविधा उपलब्ध करून देता येईल यासाठी लक्ष द्या, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. विकास झाला पाहिजे, पण त्यात कुठलीही उणीव किंवा कमतरता राहणार नाही याची खात्री आपण घेतली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी सुद्धा पुढच्या 75व्या वर्षापर्यंत टिकतील असं चांगलं काम आपण जनतेसाठी करूया, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 0 मैल स्टेशन इथं कॉटन मार्केट या स्थानावरून येण्यासाठी केंद्रीय रस्ते निधीमधून एक अंडरग्राउंड टनेल मंजूर करू, असं आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. नागपूर शहरातील तेलंगखेडी तलाव तसंच उड्डाणपुलाच्या सौंदर्यीकरण यामध्ये महामेट्रोची खूप मदत झाली, असंही त्यांनी सांगितलं. मेट्रोच्या फेज 2चा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचं काम केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयानं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासोबत घेऊन चालू केलेलं आहे. राज्याला आवश्यक तो सर्व निधी केंद्र सरकारतर्फे दिला जाईल. मुंबई ठाण्याच्या विकासाकरता अतिरिक्त 1 लाख कोटी रुपयांचा निधी सुद्धा मुंबईच्या प्रस्तावित बैठकीमध्ये देण्याचं आश्वासन गडकरी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं. नागपूर मेट्रो हरित ऊर्जा वापरात असल्यानं हा प्रकल्प एक स्वच्छ तसंच शाश्वत प्रारूप म्हणून सक्षम असल्याचं केंद्रीय नगरविकास तसंच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं. नागपूर मेट्रोचा हा प्रकल्प डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 1.6 किलोमीटर लांब या सीताबर्डी कस्तुरचंद पार्क मार्गिकेवरील मेट्रो प्रवास आजपासून सुरू झाल्यानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची मोठी निकड पूर्ण होईल आणि अतिशय गर्दीचे ठिकाण असलेले भाग जोडले जातील. हा मार्ग नागपूर शहरातील विधान भवन, भारतीय रिझर्व्ह बँक, केंद्रीय संग्रहालय, संविधान चौक आणि मॉरिस कॉलेज अशा अतिमहत्वाच्या वास्तू आणि कार्यालयांना जोडतो. नागपुरात स्थापत्यकलेचं उत्कृष्ट उदाहरण असलेलं हे 0 मैल फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन हे देशातील अशा प्रकारचं पहिलं मेट्रो स्थानक असेल की जिथे एक भव्य 20 मजली इमारतीचा भाग असेल आणि ज्याच्या 4थ्या मजल्यावरून मेट्रो ट्रेन आवागमन करेल. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या निमित्तानं 0 मैल स्थानकाच्या भोवताली 40,000 चौरस फूट जागेवर फ्रीडम पार्कचं निर्माण झालं, याचंही उद्घाटन आज पार पडलं. या स्थानकाचं नाव आता 0 मैल फ्रीडम पार्क स्टेशन ठेवलं आहे. यात पब्लिक प्लाझा, हिस्ट्री वॉल सारख्या अनोख्या संकल्पना राबवलेल्या आहेत. युद्धात वापरलेला T-55 रणगाडा देखील इथं नागपूरकरांना बघता यावा म्हणून स्थापित केला आहे. फ्रीडम पार्कच्या आत डाव्या बाजूला अॅम्फी थिएटर आहे. इथल्या हिस्ट्री वॉल शहीद स्मारकापर्यंत आहे. राज्यात लशीचा पुरवठा समाधानकारक नाही, तरीही आपण काही दिवसांपूर्वी 5 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला, ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात सांगितलं. कोरोनाच्या संभाव्य 3ऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन नागपूर आणि अमरावती विभागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी ऊर्जा विभागाच्या महाराष्ट्र राज्य पारेषण कंपनीतर्फे सामाजिक दायित्व अंतर्गत 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या
200 लसीकरण वाहनांचं हस्तांतरण आज नागपुरातील मानकापूर इथल्या विभागीय क्रीडा संकुलामध्ये झालं. त्यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. या वाहनांमुळे आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा बळकट होतील असं राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी सांगितलं. विदर्भ सहायता सोसायटी आणि महापारेषण यांच्या संयुक्त विद्यमानं मिशन लसीकरण अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाहनांचं हस्तांतरण आज संबंधित विभागीय आयुक्तालयांच्या अधिकाऱ्यांना वाहनांच्या चाव्या प्रदान करून करण्यात आलं. बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या तांत्रिक सुधारणा, ग्राहकांच्या तक्रारी तसंच बँकेचे अभिप्राय लक्षात घेत भारतीय रिझर्व्ह बँकेनं लॉकर सुविधेबाबत नवे दिशानिर्देश जारी केले आहे. या संदर्भातील अधिसूचना काल मुंबईत प्रसिद्ध करण्यात आली. नवे नियम 1 जानेवारी 2022 पासून नव्या तसंच आता अस्तित्वात असलेल्या दोन्ही लॉकर्सला लागू होतील. सर्वोच्च न्यायालयानं आपलं म्हणणं ऐकून घेतल्यावर आपण सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीसाठी सहकार्य करू असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. सक्तवसुली संचालनालयानं देशमुख यांना काल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी ते हजर राहिले नाही. आतापर्यंत संचालनालयानं त्यांना 5 वेळा समन्स बजावले आहे. सक्तवसुली संचालनालयानं कठोर कारवाई करू नये याकरता देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयानं त्यांचं उच्च न्यायालयात अर्ज करायला त्यांना सांगितलं असून त्यांच्या याचिकेवर सुनावणी अजून प्रलंबित आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. चंद्रपूर इथं बांबूटेक ग्रीन सर्व्हिसेसचे संचालक आणि दिव्यांग कौशल विकास मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष निलेश पाझरे यांच्या संकल्पनेतून पर्यावरणस्नेही बांबू राखी निर्मितीचा संकल्प करून बाबूपेठ परिसरातील 12 दिव्यांग महिला आणि पुरुषांनी वैशिष्ट्यपूर्ण अशा बांबू राखी बनवण्याच्या कामाला प्रारंभ केलाय. ज्यामुळे पर्यावरण रक्षणाच्या महत्त्वपूर्ण संदेशासोबतच बांबू राखीमुळे दिव्यांगांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. या दिव्यांगांना चिचपल्ली जवळ जाभरला स्थित बांबूटेक च्या कार्यशाळेत बांबू राखी तसंच बांबू हस्तकलेचं प्रशिक्षण देण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मेहकर मार्गावर राहेरी दुसरबीडच्या मध्ये तेडगाव फाटा या ठिकाणी समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जात असताना आज दुपारी टिप्परचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 13 मजुरांचा मृत्यू तर 3 मजूर गंभीर जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीनं जालना इथं हलवण्यात आलंय. वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी मनी लॉन्ड्रिंग आणि रोल कंपन्या स्थापन करून 100 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप करत या संदर्भात केंद्र सरकार, सहकार मंत्रालय, सीबीआयसह ईडी आणि विविध 12 ठिकाणी तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर पुढील 15 दिवसात गुन्हा दाखल होणार असल्याचं भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितलं. वाशिम इथल्या भाजप जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या बोलत होते. 1 वर्षापूर्वी खासदार गवळी यांच्याकडून रिसोड पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत 7 कोटी रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचं नमूद केलं होतं. चोरीला गेलेली रोख रक्कम आली कुठून, 7 कोटी रोख जवळ बाळगता येते का, यासह विविध प्रश्न उपस्थित करून उद्धव ठाकरे यांचं सरकार आणि गृह मंत्रालय कुठलीही चौकशी करीत नसल्याचं सोमय्या म्हणाले. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची आज जयंती. हा दिवस देशभरात सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगानं आजपासून 5 सप्टेंबरपर्यंत सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा केला जाणार आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण केली आहे. चीनमध्ये शांघाय इथं पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याची राज्यातील उमेदवारांना संधी उपलब्ध झाली असून या स्पर्धेमध्ये निवडीसाठी जिल्हा, विभाग तसंच राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींना त्यांचं कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झालंय. स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद देत राज्यातील तब्बल 22,090 युवक-युवतींनी यात सहभाग घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील दुर्गम आणि नक्षलग्रस्त पुस्टोला इथल्या मूळ रहिवासी असलेल्या ज्योती सुकरू आतला या तरुणीनं कृषी अर्थशास्त्र विषयात आचार्य पदवी प्राप्त केली आहे. आदिवासी गोंड जमातीतून कृषी अर्थशास्त्र विषयात आचार्य पदवी संपादन करणाऱ्या ज्योती या महाराष्ट्रातील पहिल्याच महिला आहेत. भारतातील भाताची संभाव्य आणि स्पर्धात्मक निर्यात हा त्यांचा पीएचडी प्रबंधाचा विषय होता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.